सासऱ्याला त्रास देऊ नका। हा 4-5 भांडे घेऊन आले मग काय तू जागर झाली का काय पप्प्याची आई काय म्हणते सासऱ्याला सासऱ्या शिवा देती। तुम्हाला काय करायचे माझा नवरा काय का करणार तुला माहिती आहे का त्यांनी काय झटे केले तुला माहिती आहे का त्याच्या पायी 3 गुरुजीने बदली केली होती सगळी वाघ होता सासरे बोलत त्रास देते। आमचं कीर्तन मानू नका आमचं कीर्तन म्हणजे थोडं वाईट आहे ही काळाची गरज आहे मी तुमचं आहे मी तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे तुम्हाला ऐकलं पाहिजे हो कीर्तन। सासू सासरे म्हणजे आपले आई वडील सासू सासऱ्याच्या घरात राहायला लाज वाटत नाही यांची जमीन खायला लाज वाटत नाही यांची सेवाच करायला नाही त्रास झाला का तुम्हाला सुना काय सुनांनी आता 2-3 दिवसात फटका पकडलाय सासू सासरे नको खाती काय बाई तू बिथाडा संग बोलते का थोडं गोड बोला आणि सुना एक कान खोल के सुना हे सासूबाईला तुम्ही आई माना सासूबाई म्हणजे आपली दुसरी आई। हा तुम्ही एकदा तुमची माहेरून निघाले तुमचं माहेर नाही ते तुमचे आई वडील नाही तुमचे आई वडील म्हणजे तुमचे सासरे बुवा आणि सासूबाई आई माना ना आणि सासूबाई तुम्ही एक ठणठण उड्या मारायचं बसा थोडं हा तुम्ही ना सुनबाईच्या नावानं खडा फोडायचं थोडं बंद करा ना ay सासा थोडं गोड बोला आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही हे शेजारच्याला बाईला कोण सांगते बॉ ay सासा थोडं गोड बोलत जा सुनाला आणि तुम्ही सुद्धा सुनबाईला लेक माना आणि सुनबाईला थोडं गोड बोललं ना सुनबाई चहाच घेऊन येणार आत्याबाई चहा जगलाही येणार फक्त गोड बोला आणि म्हातारी बिल्लही काम करील तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा तुमच्या घरी आले ना पाहुणे लावले आणि म्हातारी काय म्हणते म्हातारी सासूबाई माझ्या डोळ्या देखत सुनबाईला आणायचे डोळ्या देखत आण बाई आण तुला अजून सुनाचा झटकाच माहित नाही बाई जानेवारी मध्ये सुनाले का एप्रिल मध्ये तो डोळ्याचं ऑपरेशनच झालं बाई आणि तिला म्हणलं दुसऱ्या पोराचं लग्न ते म्हणलं नको 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 नाव नको का पहिल्यांदाच एवढी जिरवली गोड बोला आणि म्हातारी बी लई काम करील तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा तुमच्या घरी आले ना पाहुणे आवळे बऱ्या तुमच्या घरी आले ना पाहुणे लावणे तुम्ही एकच काम करायचं आमच्या आत्याबाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही उठलीच म्हातारी आणि घेतलीच भांडे आणि निघालीच घासायला आणि म्हातारी म्हणली की साबण खलास करील पण भांडी आय 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 आरसाच आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा आत्ता घरी गेला काय काम असलं ना आई तुम्ही माझ्या आत्याबाई नाही धरू का तुमचं पाय म्हातारी मला माऊली जाऊरकरचं ध्यानात ठेवलं का काय म्हणून आई तुम्ही माझी आत्याबाई नाही मला जन्म दिली नाही फक्त 18 वर्षापर्यंत आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याचं लेकरू आलंय सासऱ्या बापासारखं प्रेम करतं सुंदर संसार करतं मला बी आई म्हणतं तू कशाला चपात्या करती हो की बाजूला मी आहे ना ओके जाम झाली म्हातारी चपात्या करू करू सुनबाई टीव्ही पुढं मालिका बघत म्हातारी चुल पुढं आणि इकडं टीव्हीला मालिका लागली तुझ्या तर माझा जीव रंगला जीव कुठं रंगला बाई तिच्यात रंगला का त्याच्यात रंगला थोडं आहे ना हे तुम्हाला हे तुम्हाला जपतात तुम्ही ह्यांना जपत जा जपत जा ही गडी इज्जत राहील
महिला मंडळ कसे हसतात मोकळे म्हणून, तुम्ही हसत नाही. बघा ते मग ते पिवळ्या शर्टवाले झोपेच गेले. झोपले का काय तुम्ही? हो तुम्ही झोपले का काय? हसत जा, थोडं हसत जा. हा जे हसत नाही ना त्या देव सुगाने जीव देत नाही. बरं साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात. हस 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 हसत जा. यापुढे हस घे. हसत नाही, खाऊन देत नाही. जेवायला बसला आणि चमक निघली. 1 लाख, 2 लाख, मागचं लाख, 9 लाख. येड, क्वालिटी नाही, दर्जा नाही. हसत जा ना. काही लोक म्हणतो आम्ही देव मानत नाही. तू मानूच नको. तू देव चोळायच्या लायकीच नाही ना. काय ना देवाला मानतो तू? हे असलं म्हणलं देव नाही. मी म्हणलं असतो. म्हणलं तू मानत नको. म्हणलं हे करेंटचं वायर लाव हात. तो म्हणला करेंट बसल. मी म्हणलं लाईट दिसती का? दिसत नसती पण असती. हे बी तसंच आहे, दिसत नसतं पण असतं. महिला म्हणत, पुरुष म्हणे दुधात तूप आहे का? अय सर्वजण आहे का? लाकडात आग्नी आहे का? बोला चला. हाय. दिसत का? नाही. नाही का? हाय. कधी दिसल? दर्शन करावं लागल. तसं दुधात तूप आहे का? हाय. दिसत का? नाही. नाही का? हाय. कधी दिसल? तसं माणसात देव आहे का? बोला चला. तुम्ही बधीर झाले आता. तुम्हाला काय? माणसात देव आहे का? हाय. दिसत का? नाही का? कधी दिसल? भक्ती करावं लागेल विठाला. वजनदार पकवाजे ही मारुती आणि भीम. आणि ना तुम्ही असं साधं समजायचं नाही कोणत्याही पकवाजाला. आता हे पकवाज आहेत यांचं 10 वर्ष तप आहे. आपल्याला काय माहिती नाही. कोणी उठायचं माझ्या पल्ला पकवाज शिकवा बस. थोडं आपल्या बापाची पेट नाही. तसं जमतच नाही. यांचं 10 वर्ष तप आहे. तुला काय गवत उपडत त्या शेतात काय उपडत तू? ए प्रया हिप्पीवाला 1 साइड भांग आतली चटी आहे का? काय नवीन काढायचं आता? आतली शेटी नाही काय जण 1 साइड चेन नाही उडणार. तो नाही मोकळा प्युअर रेंज येड. ते नवीनच काढले आता. ते काहीतरी काय म्हणतात त्याला? ते बरोडा. हा बडमोडा बडमोडा. ते पहिलं चांगली माणसं धोतर घालायची. आता सुद्धा घालतात आपले. त्यांचे वय जाऊन गेलेले आता हे सर्वजण घालतात. पण हे नाही घालीत. मोठी टोळी जीन्स घालते. जीन्स काय पोराय तुला ऋतू कळतो का? इथं आम्हाला धोतरातून गरम होते आणि तू जीन्स पॅन्ट घालतो उन्हाळ्यात. काय ऋतू कळतो काय रताळ्या? तो मागचा तुमच्या मागचा काय पोराय येड. काय पण नवीन काढायचं. चड्डी आणली. पहिला पायजामा गेला आणि जीन्स आली. जीन्स गेली आणि बडमोडा आला. बोडामोडा गेला आणि हाफ चड्डी आली. आणि हळूहळू माणसं मोकळी झाली. जे माझं कीर्तन घराच्या वास्तुशांतीला ठेवत असतं वर्षात दुसरं घर झालंच पाहिजे. आणि जे माझं कीर्तन किराणा दुकानाच्या उद्घाटनला ठेवतं किराणा दुकानदार वर्षात दुसरं दुकान झालं. आणि जे माझं कीर्तन वाढदिवसाला ठेवतं नाही 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 तो माणूस 100 वर्ष जगतो म्हणतो. तुम्हाला काय वाटलं वर्षात गेलाच नाही. आणि जे माझं कीर्तन लग्नात ठेवतं मग आता त्याच्या विचार तुम्ही घरी गेला करा. मग गोमटी किंवा गोमट्या बीजांचे फळ ही गोमटी. महाराज बीज चांगला असेल ना तो रोपटी चांगलं जन्माळू शकतो. तुम्ही म्हणताल इथे एक शंका आहे की
बीजे बबूल का आम कासे खाए महाराज बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का? अय डांबर लागू शकते का? नाही. मग इथं बाबळी झाड कुठे आहे? तू उठ रे का मागचा मोठा लंबा लंबा उठ रे. नाही नाही तू हे याच्या पुढचा उठ उठ. ए बरे अरे उठ ना. बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का? नाही. मग इथं बाबळी झाड कुठे आहे मग? हा कुठे आहे? काय म्हणलं तू आता आमच्या घरात काय ते? बोल ना. हा रानात. रानात. मग रान कुठे आहे? रान कुठे आहे? कुठंच नाही तुझ्या इथे. म्हणून शुद्ध बिदा पोटी फळे साळ गोमटी. मग महाराज महिला मंडळ सर्वजण लक्ष द्या. पुरुष मंडळी मग महाराज हिरण्यकशिपू मग एवढा पापी मग भक्त प्रल्हाद काय जन्माला आला? त्याचं एक कारण आहे. पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी कयादू, त्या कयादूला इंद्रदेव चोरणीत असताना त्यावर नारदाचं लक्ष गेलं. नारदाने हाक मारून सांगितली, ए इंद्रा, अरे ती मानपती वर्ताय तिथे सोड. तिने जर श्राप दिला ना तू जळून खा कोशील तर बंदुकीतून गोळी निघल्या गोळी भारच झाला पाहिजे. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला उद्धवाला दरा कृष्ण दत्ता. मग महाराज हिरण्यकशिपू मग एवढा पापी मग भक्त प्रल्हाद काय जन्माला आला? त्याचं एक कारण आहे. हिरण्यकशिपू कोण आहे? बोलत चला ना. हा बोलत चला. आम्ही 12 तास प्रवास करून यायचा ना. तुम्ही थोडं आम्हाला इंटरेस्ट असतो द्या ना थोडं. बोलत चला. हिरण्यकशिपू कोण आहे? ताळकरी म्हणणे बोलत चला. हा राक्षस. मग आता हिरण्यकशिपूच्या बायकोचं नाव काय? कयादू. मग कयादूच्या मुलाचं नाव काय? भक्त प्रल्हाद. मग आता हिरण्यकशिपू राक्षस आहे. मग हिरण्यकशिपू मग एवढा पापी मग भक्त प्रल्हाद काय जन्माला आला? त्याचे एक कारण आहे. त्याची आई पुण्यावने सुसेन मात्र पुण्येने मित्र पुण्येने चतुरता दातांश पुण्येने आत्मा पुण्येने स्वभाव घेता. शिलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं. आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्मत मात्र दोषेने मित्र दोषेन मूर्खता कार्पंश दोषेन कर्म दोषेन दारिद्रता. उन्माद पुत्र जन्माला असतो ना तो आईच्या पापाने. मूर्ख पुत्र जन्माला असतो ना तो बापाच्या पापाने. कंजूस पुत्र जन्माला असतो ना ते वंशाच्या पापाने. आणि दारिद्र्यित पुत्र जन्माला असतो ना ते स्वतःच्या पापाने. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. धन्य माता आहे. इकडं कोण बोलतंय? बोल ना का म्हणते? ए बरं ते नील बस रे. तो ते निळा शर्टवाला पालकुमाडी घाल घाल पालकुमाडी. धन्य माता आणि नंतर पिता असं का? त्याचे एक कारण आहे. संतांचं वाङ्मय हे शास्त्राचे आधारे आहे. आणि जसं शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव असं संतांचं वाङ्मय. आधी माता आणि नंतर पिता. त्याचे दुसरे कारण आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये हे पहिला क्रमांक हे मातेचा आहे. काही दिवसाने संबंध ही पित्याचे. याचे तिसरे कारण आहे. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचा आश्वित असतो.
छोट्या छोट्या संकटाकरिता तर आई असते आणि तर मोठ्या मोठ्या संकटाकरिता तर बाप असतो. पहा माऊली, कल्पना करा, आपण जे एक रस्त्याच्या चालत असतो ना, आपल्या एक ठेस लागली ना, आई ग असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणूनच जेवढी करतो का मला सांगतात की धन्य माता आणि नंतर विठा